बाकी कोणाला काय अडचण? पेपर मध्ये किती टोटल जातो तुमचा? काय बोलताय? अच्छा अच्छा. अरे वा, ते चांगलं आहे पद्धत आहे. ऍक्च्युली प्रश्न पाठ होऊन जातात ना आपले. कोणाला? 100 पैकी 100? चांगली गोष्ट आहे. बघा, गाळलेली पदं आपण शोधतोय आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला गाळलेली पदं जेव्हा आपल्याला ओळखायची असतात त्यासाठी महत्वाचे कोणकोणते घटक असतात? तुमच्या वर्गसंख्या पाठ पाहिजे, मूळ संख्या पाठ पाहिजे, बरोबर आहे. त्याशिवाय या पदं ओळखता येत नाही. आता बघा, आपण गोलवाले पण बघितले, गोलमध्ये 4 प्रश्न असतात. आता काय दिलेलं आपल्याला, ह्यांच्यात जो संबंध आहे तो संबंध आपल्याला स्टारच्या जागेवरती काढायचा आहे. किंवा एक तर त्यांचा असा संबंध असू शकतो उभा किंवा आडवा संबंध असू शकतो. मग काय असणार आहे ते संबंध ते आपल्याला शोधायचा आहे. ओके, शोधा. कसं संबंध असू शकतो? एक तर 20 कसा आला तेच तुम्हाला शोधायचंय किंवा 15 कसा आला ते शोधायचंय? 24 बरोबर उत्तर आहे. हा, काय काय केलंस तू? दोघांची मल्टिप्लिकेशन केली -12. बरोबर आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये काय दिलं तर बघा, 20 कसं आलं तर 20 या पद्धतीने आलंय, 4 गुणिले 8 वजा 4 अधिक 8, 4 8 चौक 32 वजा 12 बरोबर किती? अरे 2 20, म्हणजे 20 या पद्धतीने आलाय. तर त्याच पद्धतीने 15 आलाय का हे आपल्याला चेक करायचं, कारण जर वेगळ्या पद्धतीने आला तर उत्तर आपलं चुकीचं आहे. जर सेम पद्धतीने आला तर बरोबर आहे. मग ते सेम पद्धत करणार आपण. 9 गुणिले 3 किती होतात? 9 त्रिक 27 आणि 9 आणि 3 किती होतात? 12. 27 वजा 12 किती होतात? 15. बरोबर आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे? सेम पद्धत दिली. इथं पण सेम पद्धत, इथं पण सेम पद्धत, म्हणजे उत्तराला पण काय असणार आपली? सेम पद्धत. मग 6 6 तुमचे 36 वजा 6 अधिक 6 बरोबर 12 बरोबर किती येणार? 6 तून 2 चले 4, 3 तून 1 गेला 2, म्हणजे किती उत्तर आलं तुमचं? 24. म्हणजे या स्टारच्या जागेवरती काय असणार? 24 असणार. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं? शोधायचं आहे. झालं लिहून? दुसऱ्या प्रश्नामध्ये काय संबंध असू शकतो बघा, सेम करायचंय. आता बघा, यांचा संबंध असा पण असू शकतो, असा पण असू शकतो, किंवा उभा पण असू शकतो. कोणत्याही बाजूने संबंध येऊ शकतो.
प्रश्न आहेत आणि त्या त्या पद्धतीने आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, त्यांनी या दोघांचा हे मधी संख्या दिलेली आहे. म्हणजे 2 कसं आलं, इथं 14 कसं आलं आणि इथं स्टार कसं आलं ते आपल्याला काढायचं आहे. तर इथं बघा कसं दिलं त्यांनी, 2 गुणिले 1 बरोबर किती होतात, 2 येतात. आणि मग त्या दोनामध्ये काय मिळवलं त्याने, 2 अधिक 1 बरोबर 3. म्हणजे ही 2 पहिले काय केलं, या दोघांचं काय केलं, गुणाकार केलं. गुणाकार केलं 2 आलं आणि त्याच्यामध्ये ही संख्या मिळवली म्हणजे किती आलं, 3. इथं किती आलं, 3 आलं. बघा काय केलं, या दोघांचा गुणाकार म्हणजे या दोघांचा काय केला आपण, गुणाकार केला आणि त्या गुणाकारामध्ये ही संख्या मिळवली पहिली. म्हणजे 2 अधिक 1 गुणाकार केला आणि ही जी 2 आलं त्याच्यामध्ये आपण हा पहिलावाला 1 मिळवला म्हणजे इथं आपल्याला मिळालं 3. आता 105 कसं आलं बघा, 7 गुणिले 14, 14 7 98, पाठपाठ करून ठेवा. 14 7 198 आणि 98 मध्ये किती मिळवणार आपण, वरचे 7 मिळवणार. मग 98 प्लस 7 झाले का 105, झाले 105. म्हणजे त्याच पद्धतीने मग इथं पण काय दिलेलं असणार, सेम दिलेलं असणार ना. मग आपल्याला तर माहित नाही की इथं काय दिले ते गुणाकार, म्हणून तुम्ही x मानू शकतात म्हणजे काढायची पद्धत. आणि बरोबर आपण काय करणार, 117 दिलेले आहेत वजा 9 करणार. आता 117 9 वजा का करणार, तर बघा आपण इथं मिळवलंय ना, आपल्याला इथं स्टारच्या जागेवरती काढायचंय म्हणून आपण 9 वजा करणार. मग आता बघा हा जो x आहे तिकडे जाताना का यांचं वजाबाकी करून टाकूया आपण. 117 मधून 9 गेले किती उरतात, 7 आणि 10 मधून 2 108 बरोबर आहे, 108. आणि हा इकडे बरोबर इथं 9 गुणिले x. मग आता काय होणार, हा जो 9 आहे तिकडे जाताना काय होईल, भागिले होणार. तिकडे जाताना काय होईल, भागिले होणार. म्हणजे 108 भागिले 9. मग 9 1 9 उरतात किती, 1 9 दुने 18 म्हणजे उत्तर किती आलं, 12. म्हणजे या स्टारच्या जागेवरती काय असणार तुमचं, 12 असणार. या पद्धतीने. किंवा तुम्ही जर समजा असं हे जर समीकरण तुम्हाला समजलं नसेल ना, तुम्हाला हे 2 तर कळालेलं आहे की हे उत्तर कसं आलेलं आहे, ते या दोघांचा गुणाकार करून याच्यात मिळवायचं म्हणजे हे उत्तर मिळणार, या दोघांचा गुणाकार करून ह्याच्यात हे मिळवायचे म्हणजे हे उत्तर मिळणार. पण इथं स्टार दिलेला, जर तुम्हाला हा समीकरण जमलं नसेल ना, पर्याय बघायचं, ऑप्शन मधून काय करायचं, सरळ सरळ दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये वरची संख्या मिळवून बघायची. जर 117 बेरीज झाली तर आपला ऑप्शन बरोबर आहे. सर पण बघा ना, तुम्ही काय केलं, 7 × 14 केलात ना आणि तिकडे 98 प्लस 7 आला, मग इकडे 9 × x = 117 प्लस 9 आला पाहिजे ना. अरे मग तेच म्हणतोय ना मी काय केलं, आपण स्टारची किंमत काढली, आपण जिथं मिळवतो तिथं काय केलं, आपण वजा केलं. म्हणजे 117 मिळवतो ना आपण, मग तिथं काय केलं, आपण वजा केलंय. हा, हे समीकरण म्हणजे हे समीकरण कशी मांडणी केली मी, 9 गुणिले x माहित नाही म्हणून आणि बरोबर 117 आलेलं आहे. तर इथं मिळवल्यानंतर काहीतरी 117 आलाय ना, म्हणजे 9 मिळवलाय ना आपण याच्यामध्ये, म्हणून वजा 9 केलेली आहे. मग पुढे काय ना, 9 गुणिले x बरोबर 108. म्हणजे 108 हा इकडे गुणिले तर तिकडे जाताना काय होईल, भागिले होईल म्हणून भागाकार केलं. किंवा तुम्हाला काय करावं लागेल, पर्याय मधून ऑप्शन मधून घ्यावं लागेल, दोघांचा गुणाकार करून बघायचं, याच्यामध्ये 9 मिळवून बघायचं. जर बेरीज 117 आली तर आपलं उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने करू शकतो आपण. समजलं आता. ओके, तिसरा प्रश्न आहे आता. चार स्टार 9 बरोबर 97, 3 स्टार बरोबर 7 बरोबर 58, 9 स्टार 2 बरोबर किती. काय वापरलं असेल याच्यामध्ये की 97 उत्तर आला, याच्यात काय वापरलं असेल की 58 उत्तर आला आणि याच्यामध्ये काय वापरलं असेल की उत्तर काय येणार. पहिले हे दोघं कसं आले ते आपल्याला शोधायचं आहे. बस,
जे आपल्याला या पद्धतीने पण प्रश्न विचारले जातात, येतात ना असे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये. तर ह्यांच्यामध्ये काय संबंध असेल की 97 आला, या दोघांमध्ये काय संबंध असेल की 58 आला, म्हणजे तोच संबंध. स्टारच्या जागी काय लिहायचं नाही आपल्याला, या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काढायचंय. तर स्टार फक्त दिलेलं आहे आपल्याला की काय असू शकतं, काय संबंध असू शकतो या दोघांमध्ये की 97 आला. तर साधी गोष्ट आहे, 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग केला आपण तर आपल्याला मिळतात 97. इथे 3चा वर्ग अधिक आपण केला 7चा वर्ग बरोबर मिळतात आपल्याला 58, कारण 7 7 49 आणि 9 झाले तुमचे 58. मग सेम पद्धतीने 9चा वर्ग किती आहे 81 अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 81 आणि 4 किती झाले तुमचे 85, म्हणजे उत्तर किती आहे 85. या पद्धतीने काढायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न देतो 4 नंबरचा. 3 स्टार 3 बरोबर 27, 2 स्टार 5 बरोबर 32, मग 4 स्टार बरोबर 4 बरोबर किती येणार. सेम पद्धतीने काढायचंय, काय दिले ते बघायचं. बघा याच्यामध्ये काय दिलेलं ऍक्च्युली 3चा वर्ग बरोबर 27, 3चा 3 वेळा गुणाकार. हा 3चा घन म्हणजे 27, म्हणजे 3चा किती आहे 3 वेळा गुणाकार, म्हणजे इथं 3 आहे तर इथं 3 वेळा गुणाकार आहे बरोबर आहे. मग इथं पण सेम 32 कसं आलाय ते तुम्ही शोधायला पाहिजे होतं ऍक्च्युली. तर 2चा 5 वेळा जर गुणाकार केला म्हणजे 2 5 वेळा नाही ते 5 येणार आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती झाले 4 गुणिले 2 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आला आहे का 32. म्हणजे हा जो 32 आला तो कसा आला 2चा 5वा घात. ओके, म्हणजे पहिले काय दिले 3चा 3रा घात 2चा 5वा घात, मग आपण काय चौथा काय करणार 4चा 4था घात. मग 4चा 4था घात करण्यासाठी 4चा किती वेळा गुणाकार करावा लागेल आपल्याला 4 वेळा. ओके, 4 चौक 16 4 चौक 16 16चा वर्ग 256 म्हणून वर्ग संख्या पाठ पाहिजे. म्हणजे या पद्धतीने आपण उत्तर काढणार आणि उत्तर मिळणार आपल्याला 256. चार नंबर क्वेश्चन 5 नंबर हा 38 स्टार 13 बरोबर 15, 32 स्टार बरोबर 18 बरोबर 14, 21 स्टार बरोबर 16 काय ना. बघा बुद्धिमत्ता असो की गणित असो यामध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला उत्तर निघत नाही. आता आपले जेवढे पण चॅप्टर झाले ना त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची. मी एक दिवशी टेस्ट घेईल तुमची, हा चालेल ना. तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन आहेत ना सर्वजण, म्हणजे टेलिग्रामला टेस्ट देईल मी डायरेक्ट, आपली ऑनलाईन टेस्ट असते सगळी. पंधराच ठीक आहे सांगतो. आता इथं 15 कसा आला असेल जरी एवढे मोठे मोठे संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता बघा आपण
4 वेळाचे 4 टाईपचे प्रश्न सोडवलेत आपण वेगवेगळ्या पद्धतीने, की या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसंच इथं 15 कसा आला आणि 14 कसा आला हे आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यामध्ये एक सिंपल लॉजिक दिले त्यांनी, 3 अधिक 8 अधिक 1 अधिक 3. 8 आणि 3 किती होतात? 11 आणि हे 4 आली बेरीज. इथं पण सेम, 3 अधिक 2 अधिक 1 अधिक 8. म्हणजे काय केलं आपण, सर्व अंकांची काय केली, बेरीज केली यामध्ये. मग अंकांची बेरीज केली तर 5 6 आणि 8 किती झाले, 6 आणि 8 14. म्हणजे बघा 15 कसं आलं सापडलं, 14 कसं सेम पद्धतीने आलं ना, वेगवेगळ्या पद्धतीने नाही आलं. आणि बुद्धिमत्तेचा नियम काय, सेम पद्धतीने यायलाच पाहिजे. म्हणून आपण काय काय केलं, 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 6. फक्त काय करतोय, या अंकांची काय करतोय आपण, बेरीज करतोय. मग 3 आणि 1 किती होतं, 3 4 4 आणि 10. म्हणजे उत्तर किती आपलं फायनली 10 उत्तर आहे. बस झालं. म्हणजे असे 5 प्रकारचे प्रश्न या टाइप मध्ये आपल्याला काय विचारले जाऊ शकतात. अजून आपण याच्यावरती प्रॅक्टिस करूया थोडी. पाच 309 बरोबर 345. 6 410 460. एकदम सोपं आहे ना. 7 511 काय दिलेलं याच्यामध्ये, या दोघांचा गुणाकार करायचा आणि 300 मध्ये ऍड करायचे. म्हणजे 9 5 45 आणि 300 झाले 345. आणि इथं पण 460 दोघांचा गुणाकार केलं 60 60 400 मध्ये ऍड केलं 460. म्हणजे त्याच पद्धतीने मग 11 5 आता 577 आणि 7 577 झालं उत्तर. असे पण सोपे प्रश्न असतात हा आपल्याला. सोडवा. दिसलं का? काय असू शकतो? 0 7 26 कसे आले हे आपल्याला शोधायचं आहे. ओके ठीक आहे. काय केलेलं याच्यामध्ये बघा, पहिल्या याच्यामध्ये एकाचा घन वजा 1 उत्तर काय येणार आपल्याला 0. दुसऱ्या वाक्यामध्ये 2चा घन वजा 2 किती होतात, हो वजा 1च ना, वजा 1 7. ठीक आहे, आपण या पद्धतीने बघूया. तिसऱ्या लॉजमध्ये 3चा घन बरोबर वजा 1 बरोबर 26. कारण 3चा घन किती होतो 27 वजा 1 26. म्हणजे 1चा घन वजा 1 2चा घन वजा 1 3चा घन वजा 1. मग याच्यामध्ये काय असणार 4चा घन वजा 1 बरोबर 4चा घन किती 64 वजा 1 बरोबर 63. फायनल उत्तर किती मिळणार आपल्याला 63. सोपे असतात. थोडी प्रॅक्टिस झाली का उत्तर निघेल आपलं बरोबर. हा नाही आसपास नाही पोचायचं, बुद्धिमत्ते मध्ये तेच हे असतं डायरेक्ट फायनल उत्तर काढायचं. आणि या दोघांमध्ये हे म्हणजे त्या तिघांमध्ये काय संबंध होतो ना, सेम संबंध आला पाहिजे बस.
ठीक आहे ना. काय संबंध आला होता या दोघांमध्ये? तो शून्याचा नाही मला कळलं. मी नाही, पण याचा तिघांचा यायला पाहिजे. 3, 5 आणि 7चा स्क्वेअर काढून +1 केलं, मग ते आलं आन्सर 60, 26 आणि 50 असं. पहा, म्हणजे इथं तीनचा केलं तर square तिनाचा म्हणजे स्क्वेअर, नऊचा. तीन तिना हा. तिना तीनचा स्क्वेअर 9 होतो ना. 3चा स्क्वेअर 9 होतो मी पण 6 घेतला आणि वा रे वा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. 6 मध्ये ए 6 बरोबर 42, 7 ए 5 बरोबर 54, 6 ए 4 बरोबर किती येणार? सांगू सर. 40. 40 40 उत्तर असू शकतो. हा, 40च उत्तर आहे. भेटलं लॉजिक? नाही. बघा, Sin 7चा स्क्वेअर +6. नातूच सांग दे. 6चा स्क्वेअर +6 म्हणजे या 6चा स्क्वेअर काढायचा, त्याच्यामध्ये ही संख्या मिळवायची, म्हणजे बरोबर मिळतात आपल्याला 42. मग 7चा वर्ग 49 अधिक 5 बरोबर 54. त्याच पद्धतीने 6चा वर्ग 36 आणि +4 बरोबर 40. नववा प्रश्न. 1 अधिक 1 बरोबर 101, 2 अधिक 3 बरोबर 419. मग 1 अधिक 3 बरोबर किती? एक, 2, 9. काय? 129. 129 129. ओके, पर्यायामध्ये तर आहे, बघूया आता. 301. कसं आलं 301? आपल्याला महत्वाचं काय आहे की हे कसे आले, 101 कसं आला, 419 कसं आला, हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपल्याला काय करता येईल, उत्तर काढता येईल. ओके, तर याच्यामध्ये काय दिलंय बघा, एकाचा वर्ग. ओके, मग ह्या संख्यांचा विचार केला जरा. दुसरा शून्याचा नाही, शून्याचा नाही सर, ते 1 1 -0. एकाचा वर्ग वजा 1 आणि शेवटी एकाचा वर्ग. असं नाही सर, त्या दोन संख्यांचा स्क्वेअर बरोबर आहे. स्क्वेअर 1 आणि 1 - 1 = 1 0. एक मिनिट थांब ना, बघूया तरी. मग दुसऱ्या याच्यामध्ये काय लॉजिक असणार, 3 शब्द आहेत ना. मग 4चा वर्ग, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 3 - 2 3चा वर्ग 9, 3चा वर्ग आणि काय 3 2 गेला 1 राहील. 3 - 2 1. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं करा काय ना. लॉजिक आहे ते सांगा त्याच्यात, माझं लॉजिक वेगळं आहे. असू दे तुझा लॉजिक. आता बघा, आता 101 कसा आला, एकाचा वर्ग, शेवटचा अंक एकाचा वर्ग आहे
आणि मधला जो अंक आहे तो काय आहे, एकाचा वर्ग वजा 1 0. हा मग दुसऱ्या याच्यामध्ये काय आला, 2चा वर्ग परत इथं 3चा वर्ग आणि जी मधली एक संख्या आहे एकाचा वर्ग. एक मिनिट काहीतरी अंक बरोबर 129 129 3चा वर्ग वजा 1 3चा वर्ग नाही 3 वजा 1 तरी 2 यायला पाहिजे ना इथं. 419 आहे का तिथं बरोबर? एक मिनिट. हा बरोबर आहे, ही पोरगी बोलते ती बरोबर आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये काय दिलं, एकाचा वर्ग एकाचा वर्ग झाला वजा 1 एकाचा वर्ग दिलाय बरोबर आहे. आणि याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये 2 एकाचा वर्ग दिलाय आणि मधली संख्या एकाचा वर्ग वजा 1 एकाचा वर्ग नाही 1 वजा 1 वजा 1 नाही. हा या दोघांची वजाबाकी दिली 1 वजा 1 म्हणजे उत्तर किती मिळतं आपल्याला 101. आता दुसऱ्यामध्ये काय दिले त्याने, 2चा वर्ग 3 वजा 2 आणि 3चा वर्ग म्हणजे आपल्याला किती मिळतं, 2चा वर्ग किती 4, 3 वजा 1 बरोबर 1 आणि 3चा वर्ग 9. या पद्धतीने म्हणजे इथं पण ते जाणार एकाचा वर्ग आणि 3 वजा 1 आणि शेवटी 3चा वर्ग म्हणजे बरोबर इथं 1 इथं 2 आणि इथं 9 129. आता बघा त्यांनी काय केलंय, या दोघांचा वर्ग शेवटी ठेवलेला आहे आणि दोघांची वजाबाकी केली मधली संख्या. या दोघांचा वर्ग सेम पद्धतीने आणि मधली संख्या वजाबाकी केलेली आहे म्हणून उत्तर आपल्याला 129. तीन 4 3 5 4 60 स्टार 4 4 96 5 7 4 140. काय झालं आता स्टारच्या जागेवरती काय येणार, 6 पर्यायामध्ये आहे 6 बरोबर आहे. 6 बरोबर आहे. हम्म 5 त्रिक 15 15 चौक 60 म्हणजे काय दिलेल्या प्रश्नामध्ये सरळ सरळ गुणाकार 60 म्हणजे या तिघांचा गुणाकार 60. मग या तिघांचा गुणाकार म्हणजे असं पण काढू शकतो ना आपण, x गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 96 आणि तर सरळ सरळ 7 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 4 7 वजा 35 35 चौक 140 म्हणजे इथं पण आपल्याला ते झालं पाहिजे. पण इथं काय होतं नेमकं ते आपल्याला बघायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, 4 चौक 16 भागिले 96 म्हणजे x बरोबर
ऑप्शन दिल्यावर लगेच कळणार बाळा, पण तरी पण जर एखाद वेळेस तुम्ही ऑप्शन घेत बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट करू शकतात ना. काय करायचं तुम्हाला, फक्त ही जी गुणाकार आहे त्याला भागिले करायचे. 96 गुणिले भागिले 16, 16 एक 16, 16 12 किती होतं, 16 गुणिले 12 केलं तर 16 सक 96 झालं. 16 एक 16, 16 सक 96, 6 उत्तर आला. कुठे गेला स्टार, इथे लिहून टाकूया. तीन स्टार 4 बरोबर 46, 5 स्टार 9 बरोबर 104, 3 स्टार 8 बरोबर काय? काढा उत्तर. काय येऊ शकतं उत्तर? नाही. 72 62 82 90 ऑप्शन आहेत. 72 62 82 90, 72 62 82 आणि 90 हे ऑप्शन आहेत. काय असू शकतं? चला ठीक आहे. बघा काय केलं त्याने, 34 ओके, कंसामध्ये 3 गुणिले 4, 4 त्रिक 12 आला, 46 आला का? काय केलं, 34 आणि या दोघांचा गुणाकार. परत आपण बघूया 59 आणि दोघांचा गुणाकार 9 5 45, 9 आणि 5 झाले तुमचे 14, 14शी 4 चला 1, 5 आणि 5 10 आले 104. मग सेम पद्धतीने 38 येणार या दोघांचं आणि यांचा गुणाकार 8 त्रिक 24, म्हणजे 12 हातच्याला 1 5 आणि 1 6, उत्तर किती येणार 62. अजून देऊ ना का दुसरा टॉपिक घेऊ आता? डोक्याच्या वरून नाही गेला पाहिजे, बाकी आज घेऊ. चला प्रॅक्टिस महत्वाची आहे. 7 स्टार 4 बरोबर 9, 3 स्टार 1 बरोबर 4, 4 स्टार 1 बरोबर किती? 7 स्टार बरोबर 4 बरोबर 9,
हम्म. ओके, काढा उत्तर. नाही, 5 पर्यायामध्ये नाही. 9 9 9 9. हा सर बरोबर. 9 9 तिथे 7 ने 4 7 minus 4 is equal to 3 3 square 9 3 minus 1 is equal to 2 2 square 4 है ना आणि 4 minus 1 3 3 square 9 बरोबर आहे सर. 9 उत्तर बरोबर आहे. ओके, काय दिलेलं आहे त्यांनी? 7 - 4 किती होतात? 7 मधून 4 गेले, उरतात 3. 3चा वर्ग 9. मग 3 - 1 उरतात 2. 2चा वर्ग 4. मग 4 - 1 3. 3चा वर्ग 9. म्हणून उत्तर 9 येणार. आठ स्टार 4 144. 9 स्टार 6 225. 8 स्टार 9 किती? लगेच समजलं असेल ना? आता 200 343 हे 17चा काय वर्ग? वर्ग पाठ नाही आहेत. 15चा वर्ग 225 389 389 का 289 रे? इथं दिलेलं बघा आपल्याला प्रश्न. आता तुमचा हा वर्ग पाठ असल्यामुळे प्रश्न बघितल्याबरोबर उत्तर निघतो का नाही? या दोघांची बेरीज करायची म्हणजे 8 आणि 4 झाले 12. 12चा वर्ग 144. 9 आणि 6 झाले 15. 15चा वर्ग 225. मग 8 आणि 9 झाले तुमचे 17. 17चा वर्ग 289. पुढचा प्रश्न घेऊया. नवीन नवीन आकृती देतात ते पण. चौदा नंबरचा प्रश्न. एक 9 25 4 16 36 इथं 9 इथं 25 स्टार. बघा आता वेगवेगळे भाग आहेत ना तिघं पण. ज्या पद्धतीने उत्तर काढायचं आपल्याला. 9 आणि 1 यांचा काय संबंध आहे की 25 आला. 4 आणि 16 यांचा काय संबंध आहे की 36 आला. आणि 9 आणि 25 यांचा काय संबंध आहे की स्टार आला. ते आपल्याला काढायचं आहे.
49 आहे का सर? हम्म 49 आहे. बरोबर आहे. एकाचा वर्ग, तीनाचा वर्ग, पाचचा वर्ग, इकडे दोनाचा वर्ग, चाराचा वर्ग, सहाचा वर्ग, इकडे तीनाचा वर्ग, पाचचा वर्ग, सातचा वर्ग. काय दिलं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये विषम संख्यांचे तिन्ही पण वर्ग दिलेत. म्हणजे विषम संख्या म्हणजे एकाचा वर्ग 1, बरोबर आहे. तीनाचा वर्ग ही संख्या, एकाचा वर्ग ही संख्या, तीनाचा वर्ग ही संख्या आणि इथं पाचाचा वर्ग. म्हणजे काय विषम संख्या तिन्ही पण. इथं काय दिले, दोनाचा वर्ग म्हणजे समसंख्या, इथं चाराचा वर्ग विषम संख्या, इथं सहाचा वर्ग समसंख्या. म्हणजे 2 4 6 तिघांचे वर्ग. इथं काय दिलेले, तीनाचा वर्ग विषम संख्या, पाचाचा वर्ग विषम संख्या, मग इथं किती येणार, साताचा वर्ग. म्हणजे बघा, पहिल्या याच्यामध्ये विषम संख्यांचा वर्ग दिले तिन्ही पण, दुसऱ्या याच्यामध्ये समसंख्यांचे वर्ग दिलेत आणि तिसऱ्यामध्ये पण विषम संख्यांचे वर्ग दिलेत. म्हणून उत्तर येणार तुमचं 7 7 49. एवढे स्टार आहेत, याला काय म्हणतात, षष्ट कोणी म्हणतात, स्टार म्हणतात. ओके. 21 24 27 स्टार, 18 21 24 27 30. झाले का? झाले. 33. अरे वा, कसं रे, पाढा आहे ना त्या तीनाचा. तीनाचा पाढा आहे, हं. पण 27 27 डबल आहे ना. 21, 3 8 24, 3 9 30, 3 अकरे 33. काय चाललंय, 33 नाही, मग 15 असेल. असेल नाही पाहिजे आपल्याला. 12 15 18 24 27, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. तर ऑप्शन मध्ये काय 33 आहे की 15 आहे? 33 आहे. 33 आहे ना. मग 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 3 33. नाही, पण असं पण असू शकतो ना रे, अगोदरची संख्या घेतली नाही, ऑप्शन मध्येच नाही ना. बरोबर आहे, 33 बरोबरच असलं पाहिजे. चेक करून घेऊ आपण तरी पण. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. बरोबर, 33 उत्तर बरोबर आहे. एक तर आपण पाडे म्हणू शकतो किंवा प्रत्येक संख्येमध्ये जर आपण 2 संख्या दिलेल्या याच्यामध्ये, म्हणजे आपण ते हे काढलं ना पहिले सुरुवातीला चॅप्टर मध्ये, संख्या पुढच्या संख्या काढायच्या त्या पद्धतीने. इथं समजा 12 ही पहिली लाईन, ए लाईन घेऊया आपण. 12 15 18 आणि 21 24 आणि 27 ही एक लाईन आहे, ज्यामध्ये प्रत्येकामध्ये +3 +3 +3 +3 केलेले आहे. ओके, म्हणजे 27. आणि जी बी लाईन आहे, बी लाईन म्हणजे ही वाली, 18 आहे, 21 आहे, 24 आहे, 27 आहे आणि 30 आहे. मग इथं काय येणार, म्हणजे इथं स्टार आहे तर इथं काय येणार, याच्यामध्ये पण 3 3 3 3 3, म्हणजे ते किती येणार, 33 असं. अजून वेगळा प्रश्न आहे का कोणता? अजून एक वेगळा आहे, हा तो पण घेऊन घ्यावा. हे झालं लिहून.
दिसतंय ना? जमलं. 36 64 20 1 26 पुढे 64 4 स्टार 9 49 पुढे काय येणार? 6 4 10 8 4 12 12 आणि 6 14 6 8 6 आणि 8 14 14 26 सोपे भेटलं. चला काढा उत्तर काय येणार प्रश्नचिन्ह जागेवरती. अरे सोपं येणार आहे. एवढं लॉजिक काय वेगवेगळं लावत बसतायत. 6 अधिक 8 अधिक इथं 26 टाकलंय का मी? हा 25 असलं पाहिजे इथं. 25 25 25 म्हणजे इथं 5 आणि इथे 1 म्हणजे प्रत्येकाचा काय आहे हे संख्या ज्या आहेत त्या वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्यांची बेरीज बरोबर 20 म्हणून इथं पण तेच येणार. 8 अधिक 2 अधिक 3 अधिक 7 7 10 आणि 10 20च उत्तर येतं ना. हा ते 26 मुळे जरा घोळ झाला. 26 नव्हतं तिथं काय होता 5 होता म्हणजे 25 होता. भेटलं बरं. ओके झालं आता आजचं